एवढे दिवस झाले रील पोस्ट करतोय, पण त्याला हवा तेवढा प्रतिसाद भेटत नव्हता. त्याला मी तेव्हा मोटिवेशनचे टाकत होतो. लय लोकांना प्रेरणा देण्याचं काम होईल आणि आपल्याला पण काहीतरी शिकायला भेटल. या हिशोबाने लोक जास्त फॉलो करतील असं वाटलं मला. पण काल म्हणलं सहज जरा इमोशनल लव टाईपचे नाही का तसले रील अपलोड करावं. तसलं केलं तर कळालं असले प्रेमभंगी लोक आहे. बाबो, कमेंट बॉक्स मध्ये येऊन त्यांची रडारडी चालली पार. आईला तरी म्हणलं एवढे दिवस टाकतोय आणि एवढा मनावाचा प्रतिसाद रिस्पॉन्स भेटत नव्हता आणि असलं टाकल्यावर लगेच तेव्हा कळालं मुंग्यांची रांग कुठे चालली. कळलं का तुम्हाला कुठे चालली? आईला तुमच्या तर हरामखोरांनो. चांगलं काहीतरी तुम्हाला शिकवतोय, चांगलं काहीतरी सांगतोय, ते नाही तुम्हाला ऐकायचं. तुम्हाला पाहिजे लव, तसलं ते रडारडी पाहिजे. कमेंट बॉक्स मध्ये येऊन राडणार. वाव काय बोलला दादा, मला रडू आलं. तुला ही रील बघून तुला मी फॉलो केलं. लय विचित्र नमुने आहे बाबा. तर तुम्हाला कुठल्या प्रकारचे रील आवडतात मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. पण खरे बर का, रियालिटी कळाली मला. यायला म्हणलं काहीतरी मिस्टेक होतंय. मला वाटायचं मीच काहीतरी चुकीचं बोलतोय का काय, नाहीतर त्यात अजून काहीतरी टाकायचं राहिलेलं आहे असं वाटायचं मला. एग्रेशन वगैरे नाही का, असं एकदम रागाट असं खाऊन बोलावं असं वाटायचं. याला खाऊन काय सगळंच बोललो, पर घसा माझा आहे ना टोटरा बसला घशाला, आवाज निघत नव्हता. एवढा बोंबलो बोंबलो बोललो. त्याला नाही त्याला नाही एवढं प्रतिसाद, आणि त्याला वरनं 4 शिव्या टाकायचे. पण ह्याला काय, कोणाची काय हिंमत एक तरी वाईट कमेंट करे. एक नंबर एक नंबर एक नंबर. नुसता कमेंट बॉक्स मध्ये धुरा शेअर, नुसते मेन्शन कचाकच. देशाचं भविष्य कुठे चाललंय? प्रेम भांगे हो, सुधरा. कॉमेडी इंस्टाग्रामवर आहे ना लोकांना एकतर कॉमेडी आवडते एकदम जबरदस्त, नाहीतर मग एकदम असे रडके सडके प्रेम भंगे रडणारे तसले आवडतात. हे मधले आहेत ना, हे मोटिवेशन ज्ञान देणारे. तुमचा पत्ता कट झाला, तुम्ही येऊ पण नका ह्याच्यात. कारण तुम्हाला रेस्पॉन्सच भेटणार नाही तेवढा. कळलं का? धन्यवाद.